बाबा आज लवकर उठलात का? थांबा मी चहा मांडते. हा, चहा तयार आहे. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय गुरु, तू आणि चहा? हो, म्हणलं फॉर अ चेंज चहा करून बघावा. मस्तपैकी आलं घालून छान तुम्हाला आवडतो तसा मसाला चाय केलाय. बघा बरं पिऊन. अरे बठ्ठे, आई ये गे लवकर. अरे बस ना. आज सूर्य कसा लवकर उगवला, शिवाय चाय बनवला. आवडलं ना लेकाचं सरप्राईज? बढिया. अरे बाबा मला दूध पाहिजे. हा देते. सर्वचं दूध सुद्धा गरम करून ठेवलेलं आहे. जरा गार करायला ठेवलं होतं, आत्ता आणतो. तुम्ही हे चहा घ्या काऊन केलं तुम्ही? अथर्वचं दूध पण. ये रे. आज स्वयंपाकघरात कसे गेलात? अरे कसा गेलो म्हणजे? आता गेलो केलं, म्हटलं आज छानपैकी तुम्हाला सरप्राईज द्यावं. काय आई, तुम्ही चहा पिऊन बघा बरं कसा वाटतोय मला सांगा. अरे एक नंबर झाला. अरे गुरु, आज चहा करायला तू केव्हा शिकलास? अहो ती भॅड तोंडी शना इथं होती ना, तेव्हाच गुरु शिकला बरं सगळं स्वतःच स्वतः करायला. तिला काय येत होते का? बस बसून राहायचं, माझ्याकडे पहा आणि फुलं वा. काय ते झालं असेल ना, नाही तर का? नको तो विषय उगाच. वाईटातून चांगलं होत आहे ना, हे महत्वाचं. काय जमय पण काय रे, नाही चहा वगैरे शिकलास पण भजी वगैरे शिकायची ना. मस्त कसा पाऊस भरभरतोय, अशा वेळी कांदा भजी वगैरे झाली तर मजा. हो बाबा, भजी शिकेनच, पण तुमच्या सुनबाईंसारखी छान नाही बनवू शकणार. आज संध्याकाळी करते. आपल्या सुनबाईला एखादा पदार्थ करायला सांगा, तिचा मेनू तयार असतो. सुनबाई, मी काय म्हणतो, आता मसालाचा व्यवसाय तू सुरू केलाय ना, एखादं छान हॉटेल टाक. मी तुला कोऱ्या कागदावर लिहून देतो. अगं एवढी गर्दी करतील ना तुझ्या हातचा पदार्थ खायला, लोक विचारू नकोस. हो, कल्पना चांगली आहे राधिका, खरंच विचार करा तू. अहो बाबा ऐकतेच पुरेच आहे, अजून नवीन कुठे काय करणार? हे मान्य आहे मला. अगं कुठलंही काम काही सहजासहजी होत नाही. आता मसाल्याचं काम तरी तुला आधी जमायचं का, पण आता जमतंय ना. अगं बरं, विषय निघालाय म्हणून तुझं कामाचं कुठपर्यंत झालं? परत काही बोलणंच नाही झालं. हा, सांग सुनबाई. चालू आहे, चांगलं चालू आहे. नाही म्हणजे आम्ही ठरवलंय का बकुळा मावशीच्या वस्तीतल्या बायकांना भेटायचं आणि त्यानंतरच सगळं काही ठरवायचं. हो का? मग एक काम कर, चहा झाला की आवरायला घे, मी सोडतो तुला जाता जाता.